तुमची रास कोणती? पहा तुम्ही मालामाल होणार आहात का? अचूक आणि बिनतोड उपाय. व्यक्तीला धन मिळवण्यासाठी आणि आर्थिक समस्यांवर मात करण्यासाठी ज्योतिषी यांच्या मते ज्योतिषशास्त्रात प्रत्येक राशीसाठी विशेष उपाय सांगितले आहेत. या उपायांचा अवलंब करून व्यक्ती आपली आर्थिक स्थिती सुधारू शकते आणि गरिबीपासून मुक्तता मिळवू शकते. सर्व 12 राशींसाठी हे खास उपाय जाणून घेऊया. मेष राशीच्या लोकांसाठी शनी आणि शुक्र हे संपत्तीचे मुख्य कारक आहेत. शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी दररोज संध्याकाळी शम शनैश्चर्याय नम या मंत्राचा जप करा. दर शनिवारी संध्याकाळी पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावा. या उपायामुळे पैसा येण्याच्या मार्गात वाढ होईल. वृषभ राशीसाठी गुरु आणि बुध हे महत्त्वाचे ग्रह आहेत. दररोज सकाळी सूर्याला हळदीचे पाणी अर्पण करा. दर बुधवारी भगवान गणेशाला दुर्वा आणि लाडू अर्पण करा. त्यानंतर त्यांची आरती करा. यामुळे स्थिरतेसह पैसा येईल. मिथुन राशीमध्ये मंगळ आणि चंद्र हे धनाचे कारक आहेत. दररोज सकाळी हनुमान चालीसा पठण करा आणि दर सोमवारी घरून आणलेले पाणी शिवलिंगावर अर्पण करा. या उपाययोजनांमुळे पैशाचा प्रवाह कायम राहील. कर्क राशीसाठी शुक्र आणि सूर्य महत्त्वाचे आहेत. दररोज संध्याकाळी लक्ष्मी देवीला गुलाबाचे फूल आणि तुपाचा दिवा अर्पण करा. तसेच नियमितपणे सूर्याला जल अर्पण करा. यामुळे पैसे वाचतील आणि आवक वाढेल. सिंह राशीमध्ये बुध हा धनाचा कारक आहे. दररोज संध्याकाळी भगवान गणेशाला दुर्वा आणि लाडू अर्पण करा. तसेच उनकी आरती करा. या उपायामुळे आर्थिक स्थिती सुधारेल. कन्या राशीसाठी चंद्र आणि शुक्र महत्त्वाचे आहेत. दररोज सकाळी ओम नमः शिवाय या मंत्राचा 108 वेळा जप करा. दर शुक्रवारी पांढऱ्या मिठाईचे दान करा. यामुळे पैसे मिळवणे सोपे होईल. तूळ राशीत मंगळ आणि रवी हे धनाचे कारक आहेत. दररोज सकाळी सूर्याला जल अर्पण करा आणि हनुमान चालीसाचं पठण करा. या उपायामुळे गरिबी दूर होईल. वृश्चिक राशीसाठी बुध आणि गुरु हे ग्रह महत्त्वाचे आहेत. दर बुधवारी गायीला हिरवा चारा खायला द्या आणि उजव्या हाताच्या तर्जनीत पितळेची किंवा सोन्याची अंगठी घाला. यामुळे पैशाच्या समस्या सुटतील. धनु राशीमध्ये शुक्र आणि शनी हे संपत्तीचे कारक आहेत. दररोज सकाळी शुं शुक्राय नम या मंत्राचा जप करा. दर गुरुवारी भगवान विष्णूला पिवळे फुले अर्पण करा. हे पैसे मिळविण्यात मदत करेल. मकर राशीसाठी मंगळ आणि शनी हे ग्रह महत्त्वाचे आहेत. दर शनिवारी सकाळी आणि संध्याकाळी हनुमान चालीसा पठण करा. पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावा. यामुळे पैशाची आवक सुलभ होईल. कुंभ राशीतील गुरु हा संपत्तीचा कारक आहे. गुरुवारी सूर्याला हळदीचे पाणी अर्पण करा आणि उजव्या हाताच्या तर्जनीत पितळ किंवा सोन्याची अंगठी घाला. यामुळे आर्थिक स्थिती मजबूत होईल. मीन राशीमध्ये शनी आणि मंगळ हे संपत्तीचे कारक आहेत. दर मंगळवार आणि शनिवारी संध्याकाळी सुंदरकांड पठण करा. शनिवारी पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावा आणि हनुमान चालीसा पाठ करा. यामुळे पैशाच्या समस्या सुटतील. सर्व राशींसाठी उत्तम उपाय ज्योतिषी यांनी एक उत्तम उपाय सांगितला. दररोज सकाळी सूर्योदयापूर्वी स्नान करा आणि गजेंद्र मोक्षचं पठण करा. कर्ज, गरिबी आणि आर्थिक समस्या दूर करण्यासाठी हा उपाय खूप प्रभावी आहे. संपूर्ण व्हिडिओ हा चॅनलवर आहे. पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या राशीनुसार उपाय पहा. अशाच प्रकारची माहिती रोज मिळवण्यासाठी आमच्या लाईफ प्रेडिक्टर या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.